नागपुरातून एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। अवघ्या 10 रुपयांच्या चहाच्या पैशांवरून झालेल्या वादात एका चहा विक्रेत्यानं कामगाराची धारदार शस्त्रानं भुसकून हत्या केली। नागपूरच्या कपिलनगर भागात भर दिवसा हा रक्ताचा सडा बघायला मिळाला। पाहूयात। उपराजधानी नागपुरात एका मजुराची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही मोठ्या वैमनस्यातून किंवा वादातून नाही, तर अवघ्या 10 रुपयांच्या चहाच्या पैशावरून एका चहा विक्रेत्यानं मजुराचा जीव घेतलाय। भर दिवसात झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले। आरोपीनं मजुरावर धारधार चाकूनं सपासप वार करून त्याला जागीच संपवलं। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत आरोपी चहा विक्रेत्याला ताब्यात घेतलं। चहा बनवतो ते चहा बनवते त्याने चाकू ठेवलेला जवळ जी दुधाची पिशवी फोडण्यासाठी, आणि त्याने रागाच्या भरात त्याला पकडलं, मारलं आणि त्याच्या मानेवर त्या चाकूने त्याने वार केला आणि वार केल्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात पोहोचवलं। मेवामध्ये त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। हा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला। मनोज यादव नावाचा मजूर रोजंदारीवर काम करत होता। काम सुरू असतानाच मनोज कैलास लालचंद गणवीर याच्या चहाच्या टपरीवर तो गेला। तिथं चहा पिऊन झाल्यानंतर अवघ्या 10 रुपयांवरून दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी चहा विक्रेता कैलास गणवीरनं थेट धारधार चाकू काढून मनोज यादववर सपासप वार केले। होतं काय, हा आरोपीकडे चहा प्यायला गेला होता आणि त्याने चहाचं बिल न दिल्यामुळे जो आरोपी आहे याच्यासोबत त्याने वाद घातले। त्याने रागाच्या भरात त्याला पकडलं, मारलं आणि त्याच्या मानेवर त्या चाकूने त्याने वार केला आणि वार केल्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात पोहोचवलं। मेवामध्ये त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपी चहा विक्रेता कैलास गणवीरला बेड्या ठोकल्या। मात्र अवघ्या 10 रुपयांसारख्या क्षुल्लक कारणावरून भर चौकात शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी माणसाचा जीव घेतला जात असल्यानं नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या घटनेमुळे उपराजधानीत गुन्हेगारावर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करतायत। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।